हॅलो मार्तंड, ऐक ना, मी तुला त्याशी तो विषय बोललो होतो ना काय, ट्रेनचा. हां, तो बोललो ट्रेन आली ना तर लई आपला मुरबाड सुधरेल. म्हणजे सुधारला आहेच पण अजून सुधरेल असं सांगतो मी. कसं आहे, आपल्या पोरांचा विकास होईल का नाही. आता बघ, ही पोरा ट्रेन आल्यावर काय फायदा होईल बघ. ही पोरा आता इथं एम आय डी सीच्यात 500-500 रुपये रोजात जातात, 12 घंटे ड्युट्या करतात. सकाळी 7ला जातात तर रातचे घरी 7ला येतात. काही ते काम करून हैराणी झालेले असते ते भुकतच झोपतात, काही जेवत पण नाही. भूकमारी झाली का नाही त्यांची, असा विषय. आपला पोर कसा मुरबाडचा एकदम रुबाबात राहायला पाहिजे. आता बघ, ट्रेन आलीच तर आपली पोरं तिकडं मुंबई ठाणा तिकडंच कामाला लागतील का नाही. न जायला सोयीस्कर होईल, तिकीट कमी, 20 रुपयात त्यांचा कल्याण मुरबाड काम होत जाईल. म्हणजे पोर पण आपला असा टाकाटक साहेबावानी दिसेल. मग आपल्या म्हणजे कसं मुरबाडच्या लोकांचा आपण विचार करतो, बाकी काय नाही. आता बघ, आता ज्यांच्या हातात आहे ते काही मनावर घेत नाही. म्हणून आपला विचार आहे का आपण लोकवर्गणीतून ट्रेन आणायची, अख्ख्या गावागावांना जाऊ न वर्गणी गोळा करू. काय जमतील ते जमतील. मग अंदा काही वर्गणी जमली तर अंदा आपण लोखंड आणून टाकू. लोखंड पण उतारलं आहे 7-8 रुपये काहीतरी. लोखंड आणून टाकू, लाईटीचं खांबले आणून टाकू आंदा. मग डबल पुढच्या वर्षी दुसरा घ्यावं, पत्रवित्र आणू. मग असं करून करून भले 5 वर्ष गेले तरी चालतील. तसे पण 20-25 वर्ष आपण आशेत राहिलोच ना. मग हो, एकदाच होऊन जाईल. असं आहे ना, कोणाला बोलायला नको, काय नको. म्हणजे आपल्या वर्गणीत झाली म्हणजे टेन्शन नाही. कोणी 5,000 करा, कोणी 1,000, 1100, ज्याला जसा जमल तसा. कसं आहे, ट्रेन आलीच तर कितीतरी फायदे आहेत. मुरबाड म्हणजे सुधारल्याशिवाय राहता नाही. आता बोलून फायदा नाही, एवढं फायदे आहेत. अख्खा म्हणजे रोजगार पण चालू होतो का नाही सगळ्यांना, असा विषय. तर बोललो तू तुमच्या गावाची यादी जमा कर, मी इकडं काही गावांना भेटावं. कसं आहे, आपल्याला हे बाई, आपली वर्गणीतून ट्रेन आले म्हणजे आपल्याला तिच्या कोणता अधिकार नाही. तिथे आपण आहे ना, आपल्याला मनाला वाटेल तेव्हा स्वराजी. जोपर्यंत सगळे डबं भरत नाही तोपर्यंत मुंबईला ट्रेन हलवायची नाही. कसं आहे, कांचा आपला मुरबाडचा माणूस राहिला नाही म्हणजे डब्यात बसायचा, सगळ्यांना घेऊन जायचा. कसं आहे, डबल कोणी बोलायला नको. मिनी वर्गणी दिले ना, मला ठेवला ना, गाडी आधीच सोडली. सगळ्यांची हाऊस झाली म्हणजे आपली जनता आहे ना, ती म्हणजे आपली हौशी पगार राहिली नाही पाहिजे, असा विषय. हां, तेवढं बघ मग. हां, चलू का मग? तेवढी यादी जमा करा. बहुतेक तेवढी ट्रेन आली ना तर मला पण जरा डोलं वरकाला बरा वाटेल. ट्रेन मुलं मी तक काढून राहिलो, त्यावर एक होऊन जाताना. चल मग, ठेवतो.